मोड आलेल्या हिरव्या मुगाचे आपण डोसे करतो, घावणं करतो, सॅलड करतो, भातही करतो, उसळ तर करून खातोच. पण या मुगांपासून आज आपण मस्त खमंग खुसखुशीत असं थालीपीठ करणार आहोत. चला, तुम्हाला सांगते, आषाढ स्पेशल आणखी नवीन काहीतरी घेऊन येत आहे. छान आहे, मोठंसं आहे. काय होतं इथून पुढे आषाढ झाला, मग श्रावण झालं, भाद्रपद, गौरी, गणपती, दसरा, दिवाळी, तळ्याची धामधूम असते, रेलचेल असते. मग तुमचं काम सोपं करण्याकरता काहीतरी मस्त आहे, मोठं आहे हा. त्यामुळे गेस करा काय असेल. 5 लकी विनर काढणार आहोत आणि लकी विनरची नावं या शुक्रवारी दुपारी जेव्हा लाईव्ह येईल तेव्हा अनाऊन्स करणार आहे. चला पटापट गेस करा. झटकीपट होतं, पौष्टिक आहे. यामध्ये आपण ज्वारीचा पिठाचा वापर करणार आहोत आणि इतर पोहे वगैरे न घालताही, कारण मुगामध्ये छान प्रोटीन असतं, बाइंडिंग छान येतं आणि एकदम कमाल खुसखुशीत होतं. नमस्कार, मी मधुराच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. खुसखुशीत हिरव्या मुगाचं, मोड आलेल्या हिरव्या मुगाचं थालीपीठ करतोय. नवकोरं करकरीत चॅनल आहे, पटकन सबस्क्राईब करा. तर सगळ्यात आधी साहित्य काय काय घेतलं ते बघूया. मोड आलेले हिरवे मूग आहेत, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, एक कप ज्वारीचं पीठ, पाव कप बेसन, चमचाभर धणेपूड, पांढरे तीळ, 7-8 लसूण पाकळ्या, 3-4 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा ओवा, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. इथे अर्धा कप हिरवे मूग स्वच्छ धुवून भिजत घातले होते 4-5 तास. पाणी काढलं आणि रात्रभर मोड आणण्यासाठी ठेवलं. तर अर्धा कप मूग घेतले होते, तर जवळपास 1.25 कप इथे मोड आलेले हिरवे मूग तयार झाले. सगळ्यात आधी ठेचा करूयात. तर त्यासाठी लसूण मिरची, जिरं, ओवा मिक्सरला किंवा खलबत्त्यात केलं तरी चालेल, ओबडधोबड फिरवून घ्यायचं. हे बघा, हे असं. आता यामध्येच हिरवे मूग घालायचे आणि थोडे थोडे फिरवून घ्यायचे. अगदी बारीक नका करू, हे असं ओबडधोबडच ठेवा. आता हे मिश्रण काढायचं आणि याच प्रकारे सगळे मूग मी मिक्सरला फिरवून घेते. आता हे मिश्रण व्यवस्थित वाटून झालं. यामध्ये मावेल इतकंच बेसनचं पीठ आणि आपण ज्वारी घालणार आहोत. पाण्याचा वापर अजिबात करणार नाही. सो आधी यातलं अर्धच बेसन मी लावते. ज्वारीचं पीठ, कांदा बारीक चिरलेला, कोथिंबीर खूप सारी बारीक चिरलेली, लाल तिखट, हळद, धणेपूड, चवीपुरतं मीठ. आता हे सगळं एकजीव करायचं. सो पाणी घालायची अजिबात गडबड करू नका, कारण मुगामध्ये बऱ्यापैकी पाण्याचा अंश असतो. आता यामध्ये थोडं पाणी घालते आणि सरसरीत आपल्याला पीठ मळून घ्यायचं, एकदम मऊसूत. घट्ट नका ठेवू. जितकं घट्ट ठेवाल ना तितकं थालीपीठ चामट होतं. जितकं मऊ ठेवाल तितकं थालीपीठ खुसखुशीत होतं. चला, इथे पीठ मळून झालं. एकदम मऊ केलेलं पीठ, घट्ट अजिबात नाही. आता कितपत तुम्हाला जाड, पातळ, लहान, मोठं थालीपीठ करायचं आहे त्या अंदाजाने, हिशोबाने गोळा करून घ्या. मी छोटे छोटेच करते आणि कापडावर थापलेले आमच्या घरात फार आवडत नाही. थेट तव्यावर थापलेलेच त्याची चव छान लागते. आता तव्यावर तेल घालायचं. फुसफुस स्प्रे आहे आपला, madhurazrecipeclub.com वर खरेदी करू शकता. तेल असं एकसारखं पसरलं जातं आणि कंट्रोलमध्ये राहतं, आहे की नाही. आता यामध्ये पांढरे तीळ तव्यावरच पसरवते आणि मधोमध हा गोळा ठेवायचा, थालीपीठ थापून घ्यायचं. पिठाची कन्सिस्टन्सी परफेक्ट झाली आहे, त्यामुळे थालीपीठ बघा किती सुरेख थापलं जातं आहे. हाताला चिकटतही नाही आहे आणि पसरतही मस्त आहे. छान पातळसर
आणि खुसखुशीत होतात बघा ही थालीपीठ. आता थालीपीठामध्ये पाण्याचा अंश असतो, तर जसं पाणी ते गरम होतं तसतशी त्याची वाफ होते आणि ती बाहेर यायला बघते. तर काय होतं, त्यामुळे थालीपीठ मध्ये मध्ये फुगतं बघा, त्याला असे डोंगर येतात. ते होऊ नये याच्यासाठी ते सच्छिद्र करणं गरजेचं असतं. त्यामुळे पूर्वीच्या काळी आजी बघा त्याला 3-4 छिद्र करायचे. मी एकच करते कारण खूप लहान आहे. पूर्वी असे मोठे मोठे तवेभर थालीपीठं व्हायची, मग 4-5 छिद्र लागायचे. आता गॅस सुरू केलाय, झाकण ठेवायचं, 2 मिनिटं खमंग भाजून घ्यायचं. चला आता इथे थालीपीठ बरोबर 2 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेतलं. वाह, बहारदार बघा काय सुरेख दिसतंय. आता उलटून घेऊयात. वा 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 वा, बघा काय सुरेख भाजलं गेलंय आणि खुसखुशीतपणा बघा. वा, चला दोनही बाजूने खमंग असं भाजून झालं. काय खरपूस झालंय बघा. वा, आता हे काढायचं आणि याच प्रकारे आता सगळी थालीपीठं करून घेते. खायचं कसं, अरे सांगायची गरज आहे का. मस्त दही ठेचा तर काय लागतो, आणि त्याचसोबत लोणचं चटणी असेल तर छान लागतात या रेसिपीला. पण डाएटवर असाल, हेल्दी खायचं असेल तर नाश्त्यासाठी, रात्रीच्या जेवणासाठी उत्तम पर्याय आहे. पुन्हा भेटूयात, तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.